जय भीम, जय शिवराय, जय संविधान। हे बघा दुपारचे 12 वाजले आणि मी मशीनसाठी मका कापायला आलो आहे, कारण की हे काम केल्याशिवाय म्हशी दूध देतील, दूध दिलं तर मला नफा भेटेल, त्यामुळे कष्टाशिवाय मोलवान दुसरी कुठलीच गोष्ट नाही। सकाळी 5:30ला उठून दूध काढणे, दूध काढून झाल्यानंतर दूध देणे, दूध देऊन झाल्यानंतर मग त्यांना खाद्य कापायला येणे, हीच कामं अख्खा दिवस माझी असतात, म्हणून मला टाईम भेटत नाही व्हिडिओ करायला। आता माझा भाऊच व्हिडिओ करतोय आणि मी मका कापतोय, खूप दम लागलाय मला मका कापता कापता। ही दररोजची कामं आहेत माझी। आता हे घेऊन जाईन, त्यांना टाकेन, त्यांना धुवायला लागेल, धुतल्यानंतर वापस त्यांना खुराक टाकायचं। ही कामं दररोज माझी असतात, म्हणून मला टाईमच भेटत नाही, कुठे जायला नाही ना, ब्लॉग करायला नाही। लाईव्ह यायचं असलं तर मी 9:30च्या नंतर लाईव्ह येतोय, ना दुपारी 1-1:30च्या नंतर। त्या 1:30ला माझी कामं होतात पूर्ण ना, मग 1:30 ते 3 वाजेपर्यंत मला आराम करायला फक्त भेटतो, 2-2.5 तास। त्यामुळं मी मका कापायला आलो, दुसरा कोणाचा सपोर्ट नाही आहे मला, फक्त मिसेसचा सपोर्ट आहे माझ्या। आणि मिसेस आता घरातली कामं करते, त्यामुळे तिला शेतावर यायला भेटत नाही। भाऊ माझा फक्त मोबाईल घेण्याचा कामाचा आहे, फक्त तो व्हिडिओ करायला फेसबुकवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर याच्यावर खूप फेमस आहे तो। प्रसन्नजीत, त्याचं नाव आहे प्रसन्नजीत अनिल जाधव। खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलण्याने, म्हणून त्याला बोललो कर एक ब्लॉग टाकू आपण यूट्यूबवर, तेवढाच लोकांचं मनोरंजन। हे पाठीमागं बघा माझ्या आत्याची मुलं आलेत माझ्यासोबत शेतावर, शेत बघण्यासाठी। एक लाजला नाही, तिकडे गेला, बोटणं घालू ना तोंडात। आता बस झालं, कामं करू दे मला, खूप काही झालं। आता घरी जायची वेळ झाली माझी, पुढची कामं करायला। चला बाय। गाईज आता मी शेवटी झालाच ना तो चेहरा मोठा आला। मशीना खाद्य टाकायचं। पहिल्यांदा मग टाकायला लागतो। खूप कष्ट करायला लागतात शेतकरी असल्यानंतर। शेतकरी असण्याचा पुरावा